नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर मी आज बनवली ती मसाले भात आणि चिंचची कढी. हिरव्या चिंचा असतात ना, त्याची एकदम गरमागरम अशी ही कढी आणि खायला बी एकदम अशी गरम प्यायला तर खूप मजा येते. आणि मसाले भातासोबत तर आणि साध्या भातासोबत पण खूप छान लागते. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं घेतल्यात मी 3 मोठ्या मोठ्या अशा ह्या चिंचा, हिरव्या चिंचा. तर आत्ता न हिरव्या चिंचा आपल्याला भेटतील, इथं भेटणार नाही, पण गावी न खूप साऱ्या चिंचा असतात. तर तशाच मला काहीशी चिंचा भेटलेल्या आहेत म्हणजे. आणि त्या चिंचा धुवून घेतल्यानंतर मग उकडायला ठेवल्या मी. तर अशा प्रकारे ना आपल्याला चिंच उकडून घ्यायची आणि त्याचा पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा चिंचचा. तर जो शिजून गर आपला निघतो ना तो. तर अशा प्रकारे हे चिंचचा गर पूर्ण काढून घेतलेला आहे मी. आणि ह्या जे चिंचाचे ते बिया असतात ना, चिचुके आणि त्याच्यावरचं साल्ट हे साईडला काढून घेतलेलं आहे. आता आपण ना हे चिंचेचा गर आहे ना, तो चाळणीने गाळून घेऊया. कारण कसं ना, जो चिंचेचा वरचा जो म्हणजे चिंचेचं जे साल्ट असतं ना, ते आपला चाळणीच्या वरती राहील. आता त्यामध्ये आपल्याला चिंचेचा गर घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्याला म्हणजे 1-2-3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वरून अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून साईडला ठेवायचं आहे. आता इकडं तयारी करूया आपण फोडणीची. तर त्यासाठी घेतलेला आहे लसूण. जास्त काही साहित्य नाही आहे. तर लसूण ठेचून घेतलेला आहे मस्त असा. ओबडधोबड तेल टाकले आहे पातेल्यामध्ये, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, मस्त असा मोहरी जिऱ्याची फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ही कढी प्यायल्यानं थंडीच्या दिवसात तर मस्त अशी ही गरम गरम कढी प्यायची. आपली सर्दी वगैरे काय ना ते निघून जाईल. तर आता इथं मोहरी जिरे तडतडलं आहे, लसूण टाकून घेतलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि लाल तिखट टाकून घेतल्यानंतर पूर्ण आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची. मस्त असं हे एकत्रित करून घ्यायचं आहे. जो काही आपला चिंचचा आपला हे गर होता, त्यामध्ये पाणी आणि बेसन पीठ टाकून घेतलेलं होतं ना, तर ते आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. मस्त असं हे एकत्रित करायचं आहे. वरून आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यावरती टाकलेली भरपूर सारी अशी ही कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. साखर किंवा गूळ टाकू शकतो तुम्ही, काही टाकू शकतो. कारण कसं ना, चिंच जास्तच आंबट असेल ना, तर कढी आपली जास्त आंबट होऊ शकते. त्याच्यामुळे साखर टाकली तर थोडीशी आंबट, गोड, तिखट अशी ही आपली कढी लागते आपल्याला खायला. अशा प्रकारे आपली ही कढी तयार झालेली आहे. मस्त अशी ही एकदम आंबट, गोड, तिखट. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्याकडे जर हिरव्या चिंचा असतील, तुम्हाला जर भेटत असतील तर. आणि हिरव्या चिंचा कसं नाही, ह्या दिवसातच भेटतात, थंडीच्या दिवसामध्ये. तर तयार झाला आहे आपला मसाले भात आणि मस्त अशी ही चिंचची कढी. तर या सर्वजण मस्त असं हे मी संध्याकाळच्या जेवणामध्ये आज ना चिंचेची कढी आणि मसाले भातच बनवला आहे. एकदम असा आता त्यावरती ताव मारून घेऊया. मग गरमागरम खिचडी आणि गरमागरम कढी. तर कशी वाटली आपल्याला चिंचच्या कढीची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. लाईक करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद सगळ्यांना. भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. कशी वाटते? एकदम वाफाळती अशी ही गरमागरम कढी. आणि थंडी तर इतकी आहे ना, भयानक थंडी आहे. आणि त्यामध्ये असे गरमागरम जेवण म्हटल्यानंतर स्वर्ग सुखच.